नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे राहिलेला शेवटचा भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे सामान्य ज्ञान म्हणजे जीकेशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 76 बघा, नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही? तर बघा, नक्षल प्रभावित जिल्हा नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे। तर आता नक्षल प्रभावित जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे। तर गडचिरोली तर फिक्स आहे, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। त्याप्रमाणे गोंदिया देखील आहे आणि भंडारा, मग हे पूर्वेकडच्या आपल्या महाराष्ट्राचे काही जिल्हे जे आहेत तर ते नक्षल प्रभावित जिल्ह्याच्या यादीमध्ये येतात। पण त्यातला जर हिंगोली जर पाहिला तर हा मध्ये आहे, एकदम पूर्वेला नाही। तर हा हिंगोली जो जिल्हा आहे तर तो नक्षल प्रभावित जिल्हा नाही। बाकीचे जे 3 आहेत भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अजून कोणता आहे चंद्रपूर, तर हे जे आहेत तर ते नक्षल प्रभावित आहेत, पण हिंगोली नाही। म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 77 पहा, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? म्हणजे कोणतं तंत्रज्ञानाचा वापर केला असतो समुद्राची खोली मोजण्याकरता? तर बघा, त्याला आपण साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम म्हणजे सोनार असे म्हणतो, इंग्लिशमध्ये सोनार, SONAR, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम त्याला म्हटले जाते। तर ह्या सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राची खोली मोजली जाते, म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 78 बघा, खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही? तर ऑलिम्पिक पदक कोणी जिंकलं नाही अशा खेळाडूचं नाव आपल्याला इथे ओळखायचं आहे। तर बघा, कोणी जिंकलेलं आहे? अभिनव बिंद्राने जिंकलेलं आहे सुवर्ण मेडल। त्याप्रमाणे लिएंडर पेस याने देखील ऑलिम्पिक पदक मिळवलेलं आहे। कर्णम मल्लेश्वरी यांनी वेट लिफ्टिंगमध्ये मिळवलेलं आहे कांस्य पदक। पण मिल्खा सिंग यांनी जे आहे तर ते कॉमनवेल्थ गेममध्ये बघा मिळवलेलं आहे, पण ऑलिम्पिकमध्ये त्यांना पदक भेटलं नव्हतं। तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मिल्खा सिंग, ज्यांना एकही ऑलिम्पिक पदक भेटलेलं नव्हतं, पण त्यांनी जे आहे तर ते आपल्या एशियन गेम्स असतील तसेच ज्या काही राष्ट्रकुल स्पर्धा होत्या त्यामध्ये त्यांनी पदके मिळवलेली आहेत। ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 79 पहा, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता? तर आता 4 महासागर दिलेले आहेत। तर बघा, इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर, पॅसिफिक महासागर त्याला आपण म्हणतो। तर प्रशांत महासागर, त्यानंतर दक्षिण महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे। तर हे मोठे महत्त्वाचे असे महासागर आहेत, जसं की आपला हिंदी महासागर आहे। पण आर्क्टिक महासागर जो आहे तर तो या सर्वांमध्ये जर पाहिलं तर सर्वात छोटा असा मानला जातो, कोणता? आर्क्टिक महासागर। म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 80 बघा, खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर बघा, सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य विचारलेलं आहे। बघा, दिलेल्या पर्यायापैकी जर पाहिलं तर महाराष्ट्र हे कर्नाटक, राजस्थान आणि तमिळनाडूपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे। 2011ची जनगणना तुम्हाला माहीत असेल तर महाराष्ट्र हे लोकसंख्येनुसार जवळपास 11 कोटी लोकसंख्या होती, ते दुसऱ्या क्रमांकाला होतं। आणि 1 नंबरला 19 कोटी लोकसंख्येसह उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकाला आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो। म्हणजे आता दिलेल्या पर्यायामध्ये उत्तर प्रदेश नाही पण महाराष्ट्र आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी असेल। सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे महाराष्ट्र दिलेल्या पर्यायापैकी। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 81 बघा, सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर म्हणजे हृदयाचे जे ठोके असतात तर ते दर मिनिटाला किती पडतात? म्हणजे हृदयाच्या ठोक्यांबद्दल आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे। सर्वसामान्य परिस्थितीला म्हणजे नॉर्मल स्थितीला एकूण हृदयाचे 72 ठोके पडतात दर मिनिटाला, म्हणजे धडधड जी असते हृदयाची ठोके पडण्याची तर ती साधारणतः किती असते? तर ती 72 असते। म्हणजेच ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। नॉर्मल परिस्थितीत विचारलं आहे। जर तुम्ही धावून रनिंग करून वगैरे जर आला तर ते ठोके वाढतात, तुम्हाला माहितीच आहे। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 82 बघा, अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? तर आता अटल सेतू हा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, मुंबईमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे, पण तो कोणत्या 2 शहराशी जोडतो मुंबईला हे असं विचारलेलं आहे।
तर मुंबई या शहराला नवी मुंबई या शहराशी जोडण्यासाठी हा सेतू तयार केलेला आहे. कोणत्या शहराला? मुंबई शहराला नवी मुंबई हे शहर जोडण्यासाठी अटल सेतू जो आहे तर तो तयार केलेला आहे. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल, नवी मुंबई. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83 बघा. 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण आहे? बघा, त्यावेळच्या 66व्या महाराष्ट्र केसरी होत्या. सध्याला जर तुम्ही पाहिलं तर बघा, ज्याचा अगोदर 65व्या महाराष्ट्र केसरीमध्ये पराभव झाला होता तोच कोण? सिकंदर शेख. तर या सिकंदर शेखने 2023-24ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे तर ती जिंकली होती, 66वी. पण सध्याची जर तुम्ही पाहिलं तर 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडलेली आहे पुण्यामध्ये. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये हर्षवर्धन सदगीर, तर आता इथे हर्षद दिले, तर हर्षवर्धन सदगीर जो आहे तर तो सलग दुसऱ्यांदा म्हणजे 67वा पण तोच होता आणि 68वा पण तोच झालेला आहे, जो की नाशिक या जिल्ह्याचा आहे हर्षवर्धन सदगीर. म्हणजे ह्याने 2 वेळेस मान मिळवलेला आहे महाराष्ट्र केसरी होण्याचा. कोण? हर्षवर्धन सदगीर. म्हणजेच आपल्याला विचारले 2023च्या, तर त्यावेळेस सिकंदर शेख होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84 बघा. इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर बघा, महत्त्वाचे जे काही पुस्तकं असतात ज्याला पुरस्कार मोठे मोठे भेटलेले असतात तर ते पुस्तक कोणी लिहिले, कोणत्या विषयावर लिहिले हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर असाच एक प्रश्न आहे बघा. इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक जे आहे तर ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे, इग्नायटेड माइंड्स. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रज्वलित मने मराठीमध्ये म्हणतो तर ते अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे, इग्नायटेड माइंड्स. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85 बघा. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर बघा, तर हा तमिळनाडूमधील एक महत्त्वाचा जो महोत्सव आहे जल्लीकट्टू. बघा, ह्यामध्ये काय असतं, 2000 वर्षापूर्वीपासूनचा हा खेळ आहे, ज्यामध्ये एक मोठा रेडा किंवा सांड ज्याला म्हणतो तो त्याला सोडलं जातं आणि त्याला काबूमध्ये आणायचं असतं आणि त्यासाठी काही बक्षीस असतात. तर असा हा जल्लीकट्टू प्रकार आहे जो की तमिळनाडू या राज्याचा आहे. तर हा जानेवारी महिन्यास पोंगळ हा जो सण आहे तर त्या दरम्यान हा महोत्सव देखील असतो, जानेवारी महिन्यादरम्यान. म्हणजे ऑप्शन बी तमिळनाडू या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जल्लीकट्टू हा महोत्सव तमिळनाडू या राज्यात आयोजित केला जातो. आपल्या महाराष्ट्रात बेंदूर असतो तसा तिथे पोंगळ सण असतो तमिळनाडूमध्ये, त्याचाच एक भाग जल्लीकट्टू महोत्सव आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86 बघा. तर काय दिलेलं आहे, कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? आता बंगालचा उपसागर, आता हे जर तुम्ही जर पाहा आपला भारत देश आहे तर इकडे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि इकडे पश्चिमेला कोणता आहे? अरबी समुद्र आहे. तर ह्या बंगालच्या उपसागराला म्हणजे पूर्वेला जाऊन मिळत नाही अशी नदी कोणती आहे? तर बघा, गंगा नदी जी आहे तर ती बंगालच्या उपसागरात जाते, म्हणजे बांगलादेशमध्ये जाऊन तिकडे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, गंगा नदी आहे. त्याप्रमाणे पाहिलं तर यमुना नदी गंगाचीच उपनदी आहे, ते देखील तिकडेच जाते. गोदावरी देखील पूर्ववाहिनी नदी आहे, पठारावरून वाहते महाराष्ट्राच्या, आणि पुढे जर पाहिलं तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. पण नर्मदा नदी जी आहे तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे, तर तिचा अमरकंटक मध्य प्रदेश इथे उगम होतो व ती महाराष्ट्राच्या उत्तरेहून म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातून थोडी 54 किलोमीटर गेलेली आहे. तिथून ती वाहत जाऊन पुढे गुजरातमध्ये जाऊन तर ती अरबी समुद्राला भेटते. म्हणजे इथे जर पाहिलं तर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे जी की बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही, तर ती भेटते अरबी समुद्रात. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87 पहा. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही? तर आता मॅप रिडिंग यासाठी तुमचं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, मॅप रिडिंग जर असेल तर असे तुम्ही प्रश्न सोडू शकता, किंवा आपल्या महाराष्ट्राचा देखील तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की समजा एखादा जिल्ह्याचं नाव देतात तर त्याला कोणत्या जिल्ह्याची बाउंड्री टच होत नाही, तर हे तुम्हाला राज्याचं देखील माहीत असणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या म्हणजे आपल्या भारत राज्यांचं देखील माहीत असणं गरजेचं आहे. इतर राज्यांच्या कोणत्या सीमा लागतात तर आता, किंवा इतर देशाला कोणत्या सीमा लागतात. बघा, नेपाळची हद्द लागत नाही अशा कोणत्या राज्य आहे ते? तर बघा, उत्तर प्रदेशला लागते, बिहारला लागते, त्याप्रमाणे उत्तराखंड या तिन्ही राज्यांना नेपाळची हद्द लागते. पण ओडिसा हे राज्य आहे तर याला नेपाळची हद्द जी आहे तर ती लागत नाही. कोणत्या? ओडिसा या राज्याला. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल ओडिसा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 पहा.
नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? बघा, मूलभूत कर्तव्य हे जे आहेत तर ते 1976ला 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली होती. 1976ला एकूण 10 मूलभूत कर्तव्य होती त्यावेळेस. बघा, आणि 11वं जे आहे सध्याला एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत ते 86वी घटनादुरुस्ती 2002ला झाली. तर या दुरुस्तीनुसार 11वे त्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्याला एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत जी की भाग 51 यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. कशामध्ये? भाग 51 ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89 पहा. डॉट्स ही उपचार पद्धत कोणत्या रोगाचे उपचाराशी संबंधित आहे? म्हणजे डॉट्स हा जो कार्यक्रम राबवला जातो तर तो जर पाहिलं तुम्ही डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट जे असते तर डॉट्स हा कार्यक्रम जो आहे तो TBसाठी असतो. TB त्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो. बघा, तर हा क्षयरोग आहे TB. तर या क्षयरोगासाठी डॉट्स ही केंद्र पुरस्कृत आहे. तर त्या उपचाराशी संबंधित आहे क्षयरोग. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90 पहा. राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती ज्यांना आपण म्हणतो तर ते भारताचे उपराष्ट्रपती असतात. म्हणजे उपराष्ट्रपती जो कोण असतो तोच कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष किंवा ज्याला आपण सभापती म्हणतो. पण ह्याचा जो डेप्युटी स्पीकर असतो तर तो सदस्य तिथले निवडतात. पण त्यांचा जो सभापती आहे तो निवडण्याचा अधिकार त्यांना नसतो, कारण हे पदसिद्ध आहे. उपराष्ट्रपती त्याचे अध्यक्ष असतात. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पण लोकसभेचे जर तुम्ही पाहिलं तर सेपरेट अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होते पहा लोकसभेमध्ये. पण राज्यसभेमध्ये डायरेक्ट पदसिद्ध असतात उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न क्रमांक 91 पहा. डार्क वेब हे काय आहे? तर आता डार्क वेब हे काय आहे? आता 4 पर्याय दिलेत. बहुचर्चित सिनेमा, डार्क समूह, काळ्या रंगाच्या जाळ्या किंवा सर्वेलन्सपासून लांब असणारे इंटरनेट. हे काय आहे? सर्वेलन्सपासून लांब असणारे जे इंटरनेट असते त्याला डार्क वेब असे म्हटले जाते. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92 पहा. ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? बघा, ATS त्याला आपण काय म्हणतो? अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणतो. ATS प्रमुख म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉडचे अध्यक्ष. तर बघा, ATSचा आपल्याला आता वेगवेगळे जे शब्द आहेत जसे की तुमचं PDF आहे, त्यानंतर जर पाहिलं तर BSNL आहे, PMLT, म्हणजे वेगवेगळे जे लॉंग फॉर्म आहेत तर ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, ATS ज्याला आपण काय म्हणतो? अँटी टेररिझम स्क्वॉड. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF देखील फ्रीमध्ये मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 93 पहा. थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? म्हणजे तापमापी ज्याला आपण म्हणतो. तुम्ही दवाखान्यात जाता तेव्हा डॉक्टर तुमचा ताप किती आहे, डिग्री आहे ते चेक करतात. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक छोटासा एक धातू असतो बघा त्या थर्मामीटरमध्ये. तर तो कोणता असतो? तर तो पारा असतो. तर त्याला आपण मर्क्युरी म्हणतो, जो की योग्य तुमचं टेम्परेचर ओळखतो आणि तो साधारण स्थितीला द्रव्य अवस्थेत असतो म्हणून त्याचा वापर थर्मामीटरमध्ये करतात बघा. तर याचा आन्सर काय असणार आहे? थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? तर तो पारा असतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शवते? तर बघा, वेगवेगळ्या पर्यटन स्थळाला तुम्ही माहिती देणं गरजेचं आहे. जसे की ऐतिहासिक लेण्या ज्या वास्तू आहेत बघा, तिथे तुम्ही जाऊन या, कारण त्यावर तुम्हाला तिथे नुसतं जाऊन यायचं नाही तर तिथले ऑब्झर्वेशन करून यायचं जरा. म्हणजे तिथे काय नवीन आहे, इतिहास त्याचा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, हे प्रत्येक किल्ले तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथला इतिहास तुम्ही माहीत केला पाहिजे. एक कसं होईल, तुम्हाला तिथे फिरायला पण मिळेल आणि काही तुम्हाला नॉलेज पण भेटेल. जसे की तुम्हाला असं हे प्रश्नांमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येतो. तर बघा, अजिंठा लेणीचे चित्र जे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत, त्याला जातक कथा असे म्हटले जाते. वेगवेगळ्या कथांची चित्रे आहेत तिथे. तर ते अजिंठा लेणी चित्र काय दर्शवते? वेगवेगळ्या जातक कथांचे दर्शवते. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. तर बघा, हा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर छत्रपती संभाजीनगरचा पेपर चालू आहे. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी तर ह्याच जिल्ह्यात आहेत. जर तुम्ही त्या जिल्ह्यात जर राहत असाल तर तुम्ही हे दोन्ही पहिल्यांदा जाऊन भेटून या. बघा, दोन्ही स्थळांना जाऊन भेट द्या,
कारण तुम्हाला इतिहास देखील कळेल, फिरायला देखील मिळेल आणि त्याचा फायदा देखील तुम्हाला परीक्षेत होऊ शकतो. आणि आपल्या जिल्ह्याबद्दलची माहिती असणं हे काळाची गरज आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपल्या जिल्ह्यात किती तालुके, जिल्हे, कोणत्या बाँड्र्या लागतात आपल्या जिल्ह्याला, हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95 पहा. अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? तर आपल्या भारताच्या तिरंग्यामध्ये जे अशोक चक्र आहे तुम्ही पाहिलं असेल तर एकूण 24 आरे आहे बघा, अशोक स्तंभावरून घेतलेलं आहे. तर ते एकूण त्या चक्रामध्ये ब्ल्यू कलरचं आहे, तर ते एकूण 24 आरे म्हणजे चक्रे असतात. म्हणजे असं हे मध्ये चक्र आहे आणि असे एकूण त्यात तर तुम्ही पाहिलं तर असे 24 आरे असतात. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96 पहा. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा साधा सिंपल सोपा प्रश्न होता, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 1646 मीटर ज्याची उंची आहे, जे कळसुबाई पाहिलं तर ते अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. एकूण उंची आहे 1646 मीटर. आणि दुसरं जर आहे तर ते नाशिक जिल्ह्यात आहे, ज्याची उंची जी आहे तर ते 1567 मीटरचं आहे बघा. तर त्या शिखराचं नाव आहे साल्हेर. हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे, नाशिक जिल्ह्यात येतं. पुढले प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97 बघा. भारत देशाचे जमीन हद्द म्हणजे बाँड्री जी आहे जमिनीची ती किती देशाच्या हद्दीस लागून आहे? एकूण किती इतर देशांच्या हद्दीस लागून आहे? तर बघा मी आत्ता सांगितलं तुम्हाला मॅप रीडिंग असणं गरजेचं आहे. बघा एकूण जर पाहिलं तर एकूण 7 देश आहेत. तर आता हे देश देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा चीन, नेपाळ, भूतान, त्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तान असे 7 जे आहेत तर ते देश भारताच्या हद्दीस लागून आहेत. सर्वाधिक जास्त भूसीमा जर पाहिलं तर ती बांगलादेश या राज्याची आहे. जवळपास 4096 किलोमीटर एवढी भूसीमा लागलेली आहे आणि त्यातली एकाच राज्याला जास्त करून 2510 किलोमीटर ती जी आहे तर ती पश्चिम बंगाल या राज्याला आहे बांगलादेशची सीमा. आणि सर्वात कमी जी सीमा आहे तर ती एकूण 105 काहीतरी किलोमीटर जी आहे ती अफगाणिस्तान या देशाला लागून आहे बघा. तर एकूण किती 7 देशाला लागून आहेत सीमा. आणि अजून एक असा प्रश्न तुम्हाला पुढच्या परीक्षेत विचारू शकतात. जमीन हद्द विचारली तर तुम्हाला ह्याची देखील बाँड्री विचारू शकतात. आपली जलसीमा, तर जलसीमा किती राज्याला लागून आहे? तर एकूण 6 देशांना लागून आहे जलसीमा. तर आता हे 6 देश कोणते? तर पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, इंडोनेशिया आहे आणि म्यानमार आहे. असे 6 जे आहेत तर ते या देशांना लागून आहे बघा जलसीमा. आणि भूसीमा जर श्रीलंका एक आहे तर अशी भूसीमा 6 आणि भूसीमा 7 आणि जलसीमा 6 हे लक्षात ठेवा फक्त. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98 पहा. संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद टिंबमध्ये आहे म्हणजे घटना दुरुस्तीची प्रक्रियाचं कलम विचारलेलं आहे. तर बघा 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते. तर हे घटना दुरुस्ती करण्याची पद्धत जी आहे तर ते आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकारली आहे. साऊथ आफ्रिका ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडून स्वीकारली आहे, जी की 368 नुसार केली जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा महत्त्वाची जी कलमे आहेत, जे की महत्त्वाची मूलभूत हक्काची काही कलमे आहेत, जसे की नागरिकत्वाची कलमे आहेत, निवडणुकी संबंधित आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण एवढ्या MPSC가 तुम्हाला डीप प्रश्न असे विचारत नाहीत बघा. एकदम डिटेलमध्ये नसतं पण एका ओळीत असतं. हे फक्त नुसतं नजर फिरवली तरी हे पाठवून जातं. तर आता एमध्ये दिले तुम्हाला आता निवडणूक आयोग 324चं दिलेलं आहे कलम बघा. तर हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. 372 हे विशेष राज्यांच्या तरतुदी संबंधित आहे. 368 घटना दुरुस्ती आणि 325 हे जे आहे तर ते देखील निवडणुकांशी संबंधितच आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99 बघा. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? म्हणजे आपल्या राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा विचारला आहे. तर आता हे तुम्हाला माहितीच आहे, जिथे जंगल जास्त आहे कोणता जिल्हा असा? गडचिरोली. म्हणजे तिथे घनता देखील लोकसंख्येची कमी आहे, जंगली भाग असल्यामुळे, आणि त्यामुळे तिथे नक्षलवादी जास्त असतात. तिथे त्यांना लपण्यासाठी जागा भेटते. तसेच वनक्षेत्र देखील जास्त आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. म्हणजेच ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि कमी वनक्षेत्र म्हणलं तर तुम्ही जर पाहिलं तर लातूर आहे, तसेच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर, हे पूर्ण शहरी आहेत बघा. वनक्षेत्र तिथे कमी आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूया. म्हणजे आपल्या या पेपरचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 7 जुलै झालेला जो पेपर आहे त्याच्या पेपरमध्ये शेवटचा प्रश्न आहे बघा.
उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर बघा उजनी धरण जे आहे तर ते भीमा नदीवरती आहे, जे की सोलापूर या जिल्ह्यात आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर राधानगरी धरण आहे. पुण्यामध्ये महत्त्वाची 3-4 धरणे आहेत, ज्याचं वीर धरण आहे. त्याप्रमाणे कोयना धरण जे आहे, कोयना डॅम ते सातारा जिल्ह्यात आहे. अशी काही महत्त्वाची धरणे आहेत, तुम्हाला माहीत असली पाहिजेत. बघा उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला पेपर सुरू होता. तर या पेपरचे आज आपण 100च्या 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.